रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे साऊंड कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम लोचनी लोचनी रूप पाहता 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 सुख झाले मो साजनी साजनी सुख झाले मो साजनी साजनी तुहा विठ्ठल गरबा तुहा विठ्ठल गरबा सुख झाले हो साऊंड लाव गेट डबल द्या साऊंड सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल गरबा हे बरबा तुहा विठ्ठल गरबा तोहा माधव बरबा बरबा तोहा माधव बरबा बरबा तोहा विठ्ठल बरबा तोहा विठ्ठल बरबा तोहा विठ्ठल तुहा माधव तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बहुत सुकृताची जोणी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरबा तोहा विठ्ठल तोहा माधव बरबा तोहा माधव बरबा बरबा तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा हे बरबा तुहा
पीतांबरधारी सुंदर जो पीतांबरधारी सुंदर तो पीतांबरधारी सुंदर तो पीतांबरधारी सुंदर तो पीतांबरधारी सुंदर तो गुणा आला विटेवरी आला विटेवरी गुणा आला विटेवरी गुणा आला विटेवरी पीतांबरधारी सुंदर जो पीतांबरधारी सुंदर पीतांबरधारी सुंदर जो पीतांबरधारी सुंदर जो पीतांबरधारी सुंदर पीतांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे 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 निवारो निजाय माया निवारो निजाय माया निवारो निजाय माया निवारो निजाय माया ऐसी छाया जयाची ऐसी छाया जयाची हे ऐसी काया जयाची ऐसी काया ऐसी काया जयाची ऐसी काया डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे 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 तुका म्हणे समध्यान कामने समाधान म्हणे समध्यान तुका म्हणे समाधान हे चरण सुकुमार ते चरण सुकुमार हे तुझे चरण सुकुमार हे चरण सुकुमार हे चरण सुकुमार हे चरण सुकुमार तुका म्हणे समध्यान कामने समाधान म्हणे समध्यान कामने समाधान हे चरण सुकुमार ते चरण हे तुझे चरण सुकुमार तुझे चरण सुकुमार तुझे चरण सुकुमार हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे मन पायी राहो हे राहो हे मन पायी राहो हे मन पायी राहो हे पायी राहो पार कुमाई हो पार कुमाई पार कुमाई पार ताली 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 पार कुमाई पार कुमाई
रहो 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 आ आ आ आ रहो रहो मन पाई रहो मन पाई
श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज कुंडली कवरदे हरिठल ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याची ठाई मन पायी राहोही निवारोनी जाय माया ऐसी छाया जयाची डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहोही तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहोही विठ्ठल विठ्ठल गुणाला बिट्टबरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई असं राहू दे मन पायी राहोही यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं भज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये किरीटोज्वलत् सर्वदिक्प्रान्तभागम् सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घे त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम हे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हे दुसरे चरण संघातिया दुसरे चरण संघातिया दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया बस त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्प्रदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुझा आठवी विसरवी आपणाते तरंगा जळी घालिता ऐसे होते अलंकार सोनेची होऊन ठेला निळाया परी आठवी सद्गुरुला विठ्ठला आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हे आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो कुंडलिक दिवटा शोभवान कुंडलिक दिवसा
विद्यांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत आजची कीर्तन रूपी सेवा मौजे श्री क्षेत्र गोकर्णेश्वर संस्थान दाभाडी या साधनभूमीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी म्हणजे भक्ती रौप्य महोत्सव 25वे वर्ष आहे आणि या रौप्य महोत्सवी चालू असलेला भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा ही तपोभूमी आहे आणि या तपोभूमीवर माझ्यासारख्या पामराची सेवा या ठिकाणी आज होत आहे हे काहीतरी पूर्व पुण्याचा भाग आहे विठ्ठल वैराग्य मूर्ती परमपूज्य शांतीराम बाबाजी यांच्या कृपेने आशीर्वादाने हा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। आज बाबाजींचं दर्शन झालं, बाबाजींचं नाव ऐकून होतो, दाभाडी आश्रम कानावर होता, पण आज डोळ्यानं पाहिला। विठ्ठल कार्यक्रमाचे ज्यांनी संयोजन केलं, जे करत आहेत, साध्वी माता आमची ताईमाई, ताईमाईंनी फोनवर संपर्क केला। मला ताईमाई तुम्हाला नंबर कसा मिळाला? म्हणल्या महाराज यूट्यूब वरून घेतला आणि तुम्हाला फोन केला। इतका आनंद वाटला, माझ्या ताईमाईचा फोन आला आणि बाबांचं दर्शन झालं, बस याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे। विठ्ठल ज्यांनी 18 वर्ष तपोसाधना केली, बाबाजींनी केली, ताईमाईने केली। 18 वर्ष चिंतन तर अहर्निशी चालू आहे। काया वाचा आणि मने धाले चिंतने डुल्लती, कायेनं वाचेनं मनानं चिंतन करत असताना 18 वर्ष उपवास करणं ही साधी गोष्ट आहे का हो? साधी गोष्ट आहे का हो? मला एखादं जीवावर चालली महाराज। हा गा, असं कीर्तनात सांगितलं मी एकादशीचं महत्व, आणि आमच्या शेजाऱ्याच्या माणसाने एकादश धरली। बायको म्हणली कळालं का नामदेव महाराजांना कसं सांगितलंय? अहो एकादश तरी धरत जा। आणि मग धरली। काय करावं लागतं एकादशीला? ती म्हणली मुरुम आणावं लागतंय। काय करावं लागतंय? शाबू आणा म्हणली जाऊन। 1 किलो शाबुदाना आणला, अर्धा किलो शेंगदाणे आणले, पाव किलो मिरची आणल्या, सगळं महाराज एकादशीचं। मग त्यानं शाबुदाण्याची खिचडी केली। झाला का फराळ? झाला का फराळ? पहिली एकादश। इतका शाबुदाना खाल्ला, घरून आलं की बाहेरून आलं की शाबुदाना खायचो, बाहेरून आलं की शाबुदाना खायचो। बायकोला तर किलोतला ठोलाच नाही, याला बी पुन्हा दुसऱ्या वेळेस राहिला नाही। इतका खाना असतंय का? अहो शिक दिली तर नाकातून शाबूच पडायला। साधी गोष्ट आहे का? एक दिवस उपवास करणं शक्य नाही दादा। अरे 18 वर्ष उपवास करणं ही साधी गोष्ट नाही, त्याची कृपा आहे। विठ्ठल रामचंद्रानं 14 वर्ष रामचंद्रानं फलाहार केला। 14 वर्ष काय केला? फलाहार केला। लक्ष्मणानं उपवास केला, रामचंद्रानं फलाहार केला। आमच्या शांतीराम बाबांना सुद्धा 18 वर्ष उपवास केला। आमच्या ताईमाईनं उपवास केला। हो, उपवास म्हणजे काय? उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे। 18 वर्ष देवाजवळ राहण्याचं काम या दोघांनी केलंय। विठ्ठल आपल्याला तेवढं तर जमत नाही, अशांच्या पायावर मस्तक ठेवलं, बस कृतकार्य झालं महाराज।
आपण काय करू शकतो? आपण संसारिक लोक फक्त हे मस्तक पायावर ठेवू शकतो. हो, भाग्याचा उदय जोडी संत पाय 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 भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय. भाग्याच्या आपला काहीतरी भाग्य उदयाला आलं, या ठिकाणी तुम्ही आलात. 4 हरिनामाचे शब्द तुमच्या कानावर पडत आहेत. आमचं काहीतरी भाग्य उदयाला आलं, अशा महात्म्यांचं दर्शन होत आहे. विठ्ठल येथून या नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. मी बाबाजींना सांगितलं, बाबाजी मी 200 किलोमीटरवरून आलो. ज्यावेळी फोन केला मी की मी आता जिंतूरमध्ये आहे, त्यावेळी 6 वाजले होते. माझं येणं होईल का? पण मनानं विचार केला, नामदेवा तू जर इथं दांडी मारलीस, महाराष्ट्रात कुठं बी मार, तसं तर मारू नये कुठं दांडी, पण किमान इथं नाही जमणार. आणि जर इथं जर महाराज आज मी आलो नसतो तर स्वतःला आयुष्यात कधीच माफ करून घेऊ शकलो नसतो. मी मला कधीच माफ केलं नसतं. आणि भगवंतानं आणलंही महाराज. तुमच्या सर्वांच्या कृपेनं 8:30 वाजता इथं आलो. विठ्ठल खूप गोड असा कार्यक्रम आहे, ज्यांच्या गोडवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य तथा उत्कृष्ट कीर्तनकार आमचे ज्येष्ठ बंधू हरिभक्त परायण प्रकाशजी महाराज शेलवाडीकर, महाराजांच्या गोडवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात. माझ्या दादानो मायानो, किती गोड कार्यक्रम आहे. मोठी मोठी गुणवान मंडळी यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. मला वाटत होतं मृदंगवादक कोण आहे की गायक लोक कोण आहेत की, पण या ठिकाणी आल्यानंतर ज्यांनी महाराष्ट्र दुमदुमून टाकला असे मृदंगवादक हरिभक्त परायण मृदंग भूषण मृदंग सम्राट मनोज महाराज माने महाराज. मूर्ती लहान पण कीर्तिमान. दुसरा मृदंग लागतंय का यांच्या समोर आता? अजिबात गरज नाही महाराज. 2 मृदंगाचं एकदाच वाजवित, पण पैसे एकेरीच घेतात बरं का, चिंता करू नका, नाही तर पुन्हा दचकतात. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट, मूर्ती लहान कीर्ती महान. आमच्या परिसराचं वैभव जरी मंठ्याला राहत असले तर वैभव आमच्या परिसराचं आहे. मृदंगामध्ये हात तसाच आहे, गायनामध्येही तोड नाही. हरिभक्त परायण दत्ता महाराज नकाथे ममदापूरकर महाराजांची उपस्थिती या ठिकाणी आहे. टाळी वाजवा त्यांच्याविषयी. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट हरिभक्त परायण दिनेश महाराज काळे परळीकर, माझ्या बरोबर जे सर आलेले आहेत ना, तेही त्याच तोला मोलात गातात. म्हणले महाराज, अगोदर प्रकाशजी महाराजांना म्हणले महाराज मी खाली बसू का? महाराज म्हणले आता हे आश्रम आहे बघा सेवा. म्हणले मग महाराज मी उभाच राहतो. आणि एक सांगू का तुम्हाला, ते पैलवान आहेत ना, पैलवान म्हणजे कुस्ती खेळत नाहीत बरं का. पैलवान म्हणजे कळालं ना, या संगीतातले पैलवान. असं वाजल्यानंतर माणसाला खाली बसा वाटतं वय. विठ्ठल आमचे नांदखेडकर बरोबर आहे,
वामन महाराज, वामन बाबा, आमचे वामन भाऊ सुद्धा नांदखेडकर यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. आनंद वाटला महाराज. इकडं जर पाहिलं समोर तर 2-2 चॅनल आहेत, म्हणून तुम्ही टाळी वाजवी जा, नाही तर लोक नाही भजन होताना बी असे बी वाजवी जा का बाबा माझं बोलणं पटल्याच बी वाजवी जा, पण भजनात बी वाजवी जा का. हे आपल्या दाबाडीचा कार्यक्रम भारतात नाही तर भारताच्या बाहेर दाखवायलेत. अमेरिकेनं सर्चिंग केलं ना तर दाबाडीचा कार्यक्रम इथं दिसतोय. मग तुम्ही जर अशीच बसलेले दिसलात तर लोक म्हणतील काय झोपली आहेत का काय वा, हे की नाही मामा. म्हणून आपलं ताईट बसलेलं बरोबर. मामला 10:30चा आहे, 10:30ला आपल्याला थांबायचंय. एक सोडून 2 चॅनल. महाराज माऊली कीर्तन सोहळा, आमच्या परभणीचं भूषण माऊली कीर्तन सोहळा. आमचे माऊली चोपडे, आमचे परमस्नेही जीवलग मित्र, यांचं एक ठिकाणी चॅनल आहे. आमचे देवा यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. ताली वाजवा त्यांच्याविषयी. आणि दुसरं चॅनल वारकरी, वा. आणि दुसरं चॅनल आहे वारकरी न्यूज, यांची उपस्थिती आज या ठिकाणी लाभलेली आहे. त्यांच्या नावानं सुद्धा एकदा ताली. आणि सिस्टीमही त्याच तोला मोलात आहे. बघा कसा आवाज आला आता सिस्टीम मध्ये की अंगमाय आता होऊन कमी म्हणजे झालं. आणि माझा एक स्वभाव आहे बघा बाबाजी, माझा स्वभाव आहे की जिथं मला सिस्टीम आवडली, जिथं कार्यक्रम वजनात झाला, माझा स्वभाव आहे महाराज. मी जाता जाता सिस्टीमवाल्याला 500 रुपये देत असतो. नाही हे बक्षीस असते आपल्याला, काय करावं ते आपला स्वभावच आहे. जाता जाता बक्षीस. पण आजपर्यंत कोणीच सिस्टीमवाल्याने घेतले नाहीत. रात्रीच्या सिस्टीमवाल्याला देऊ लागलो त्यानंच मला दुसरे 500 दिले. येडेत का काय मला महाराज, तुमचे आम्हाला असतील का. तसे हे बी मला द्यायला कमी करायचे नाही. विठ्ठल तबला विशारद राहुलजी महाराज आहेत. आमचे आदरणीय चोपदार मामा आहेत. सर्वांची या ठिकाणी उपस्थिती आहे. माझ्या दादांनो, आपण मोठे मोठे माणसं आहात. कोणाचं नाव जर राहिलं असेल तर या ठिकाणी मला क्षमा असावी. या ठिकाणी आमचे आजच्या कीर्तनाचे यजमान परमार्थ प्रेमी उमेश पद्माकर रावजी निकम दाभाडी यांचं आज कीर्तनाचं सौजन्य आहे. सर्वांना या ठिकाणी महाराज या आश्रमातर्फे धन्यवाद आणि बोलायला सुरुवात. विठ्ठल सेवेसाठी निवडलेला भंग जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाचं वर्णन करतात. पांडुरंगाचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात, गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो. महाराज म्हणले परमात्मा गुणाला विटेवरी जो सुंदर आहे, पितांबरधारी सुंदर जो सुंदर आहे. आणि सुंदर असून ज्यानं पितांबर धारण केला तो आला. नुसता नाही आला, गुणा आला. म्हणजे निर्गुण होता सगुण होऊन आला. ज्यानं पितांबर धारण केला तो आला, नुसता नाही आला, गुण घेऊन आला. विठ्ठल डोळे कान त्याची ठाई मन पायी राहू हे. महाराज म्हणले तो सुंदर असल्यामुळे माझा परमात्मा त्याच्याकडे डोळे लावा. सुंदर वस्तूला आपण पाहतो की नाही, तो सुंदर आहे मग डोळ्यानं त्याला पहा. गुणवंत आहे, गुणवान आहे, कान त्याच्याकडे द्या त्याचे गुण ऐकण्यासाठी. आणि पाय त्याचे सुकुमार आहेत, मन त्याच्या पायावर ठेवा. विठ्ठल मन पायी राहू ही. तुमच्या सारख्याने विचारलं महाराज काय होईल. आम्ही डोळ्यानं त्याला पाहिलं, कानानं त्याला ऐकलं आणि मन त्याच्या पायावर ठेवलं. होईल काय सांगा. निवारोनी जाय माया ऐसी छाया जयाची. महाराज म्हणले मायेचं निवारण होईल. इनेकरी बाबा मायेचं निवारण. एक जण म्हणला काय गरज आहे त्या मायेची निवारण्याची. अहो माया म्हणजे काय. माया म्हणजे भगवत शक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती. आनो पाये थे न चलती, भक्त सुखी तरती हरीची माया. माया म्हणजे भगवत शक्ती. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. मामे वये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ती. माया काय करते. अरे आहे ते लपविती, नाही ते भासविती, तिचंच नाव माया. विठ्ठल काय होईल माझ्या मायानो दादानो. या मायेचं निवारण होईल. निवारोनी जाय माया
ऐसी छाया जयाची. ज्याच्या छायेखाली बसल्यानंतर महाराज मायेचं निवारण होईल त्याला परमात्मा म्हणतात. ऐसी छाया जयाची. दोनच सावल्या चांगल्यात. हो सावल्या, हा थोडं सावल्या दोनच चांगल्यात, बाकीच्या सावल्या घातक आहेत महाराज. जीव जर जीवाच्या सावलीला बसला, झाड झाडाखाली कधी उबदार येते का? नाही. तसं जीव जर जीवाच्या सावलीला गेला तर जीवाची कधी प्रगती होत नाही. एक तर संतांच्या सावलीला बसावं, नाही तर भगवंताच्या सावलीला बसावं. दोनच सावल्या चांगल्या, बाकीच्या सावल्या घातक आहेत महाराज. असं कडक ऊन पडलं, नांगरलेलं रान होतं आणि उंदीर त्या रानात तळू लागला. उंदराला ऊन सहन होईना, उंदरानं तोंड केलं वरी, दोन्ही महाराज पाय वरी केले ना, असं लक हरवायलं. किती असते तू उंदराला पाय? 4 असते. मी 2च म्हणायलो बाई, का नाही? 4 पाय वरी केले आणि उंदीर तळमळू लागलं. पण उंदरानं असं लांब पाहिलं, पाहिल्याबरोबर सावली दिसली. ज्ञानेश्वर महाराज म्हणले उंदीर कसं तरी सावलीला गेलं. अशी गार सावली वाटली. उंदराला वाटलं आता मी बेस्ट झोप घेतो. पण अशी सावलीवर पाहिली तर कशाची होती? सापाच्या फण्याची होती महाराज. काय पाही आघवी बोली, सर्प फणीची साबुली, शीतल होय केतुली मुशकाशी. ज्ञानोबराय म्हणले सापाच्या फण्याची सावली उंदराला किती गार लागन सांगा बरं. मग जशी सापाच्या फण्याची सावली उंदराला घातक आहे, तशा बऱ्याच सावल्या आपल्याला घातक आहेत. विठ्ठल रामायणामध्ये एक सावली आली महाराज. हिवराची दाट सावली सज्जने जैसी वाळिली. त्या हिवराच्या सावलीला मंथरी गेली आणि मंथरी हिवराच्या सावलीला गेली. 14 वर्ष माझ्या रामाला वनाला पाठविलं. विठ्ठल महाराज म्हणतात निवारुनी जाय माया, ऐसी छाया जयाची, डोळे कान त्याचे ठाई, मन पाही राहू ही. आणि शेवटी महाराज म्हणतात तुका मने समध्यान, ते हे चरण सुकुमार. ज्याचं ध्यान सम आहे, ज्याचे चरण सुकुमार आहेत. किती सुकुमार आहेत ते कानोपात्रीला विचारा. डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहू हे. अशा माझ्या बुद्धीचा लागलेला अभंगाचा अर्थ. विठ्ठल अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाचं वर्णन करतात. वर्णन करत असताना महाराज म्हणतात गुणाला विटेवरी पितांबर धारे सुंदर. जो सुंदर आहे आणि सुंदर असून ज्यानं पितांबर धारण केला तो आला. आता आला म्हणजे कुठून तरी आला. महाराज आला म्हणजे कुठून तरी आला. हे का नाही? टाळकरी आले कुठून तरी आले, चोपदार आले कुठून तरी आले. हे का नाही? तसं गुन्हा आला कुठून तरी आला. मग महाराज कुठून आला? आता पंढरीला गुन्हा आला विटेवर, मग कुठून आला असं विचारल्यानंतर प्रत्येक संत महात्म्यांचं वेगवेगळं मत आहे. नाथ महाराजाला विचारलं महाराज पंढरीला पांडुरंग कुठून आला? नाथ महाराजांना सांगितलं वैकुंठावरून आला. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लागुनी, उभा राहिला अजुनी युगायुगी भक्ता संगी. नाथ महाराज म्हणले वैकुंठावरून आला. महाराज ज्ञानेश्वर महाराजाला विचारलं माऊली तुमचं काय म्हणणं आहे? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्याता म्हणतशी. माऊली कुठून आला म्हणले? गोकुळाहून आला म्हणले. वा चांगला ऐकायला तुम्ही, ठीक आहे. आणि तुकाराम महाराजाला विचारलं महाराज कुठून आला पांडुरंग? तुकोबाराय म्हणजे द्वारकेवरून आला. द्वारकेचे केने आले याची छाया, द्वारकेचे केने आले याची छाया, द्वारकेचे केने आले याची छाया, द्वारकेचे केने आले याची छाया. ए पुढे भक्त राया चोजबित चोजबित, पुढे भक्त राया चोजबित चोजबित, ओ तुझे भक्त राया चोजबित चोजबित. द्वारकेचे केने
महाराज कुठून आली म्हणले? द्वारकेवरून. जाऊ द्या, कुठून का होईना आला, येण्याला महत्व आहे. कोणासाठी आला? पंढरपूरला पुंडलिकासाठी. पुंडलिकाच्या भावार्था पंढरीला पांडुरंग कोणासाठी आला? पुंडलिकासाठी आला. आता ऐका, आला पुंडलिकासाठी, पण फायदा झाला तुमच्या आमच्यासाठी. ठीक आहे ना? निमित्त पुंडली एकाच्या कैवाडी, एकाच्या कैवारी, एकाच्या कैवारी, उगमी बहुतांचे कोडे, उगमी बहुतांचे, उगमी बहुतांचे कोडे, उगमी बहुतांचे कोडे, उगमी बहुतांचे कोडे, उगमी बहुतांचे कोडे. एकाच्या कैवाडी, उगवे बहुतांचे कोडे. वा वा मन मामा, ठीक आहे ना? महाराज निमित्त एकाचं, पण फायदा जगाचा. आला पुंडलिकासाठी, पण फायदा झाला जगासाठी. जाऊ द्या. श्रीमद भागवत महापुराण शुकाचार्यानं सांगितलं कोणासाठी? ऐकायलात ना तुम्ही? कोणासाठी सांगितलं? परीक्षितीसाठी. वा, तुम्ही जरा इथं बसायला पाहिजे होतं मामा, हे का नाही? सांगितलं परीक्षितीसाठी, पण फायदा झाला जगासाठी. निमित्त परीक्षितीचं, पण फायदा जगाचा. महाराज श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये पहिल्या श्लोकात शुकाचार्य बोलले, बर्यानेशते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मविद सम्मत पूसाम श्रोतव्यादिषु यपरः. राजा, वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितं नृप. प्रथम स्कंदाच्या शेवटी परीक्षितनं शुकदेवांना प्रश्न केला, मरणासन्न माणसानं काय करावं? त्या शेवटी शुकाचार्य नाही बोलले, पण दुसऱ्या स्कंदात पहिल्या श्लोकात म्हणले, राजा अरे तू विचारलेला प्रश्न याच्यावर जे मी भाष्य करणार आहे तुझ्या तर हिताचा आहेच, अरे निमित्त तुझं आहे, पण उद्धार जगाचा आहे. विठ्ठल भगवान कृष्णानं गीता सांगितली अर्जुनाला, पण फायदा झाला जगाला. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर उझे फेडिले जगाची. निमित्त अर्जुनाचं, पण फायदा जगाचा. असं आहे महाराज. तसं झालं हे निमित्त पुंडलिकाचं. ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचली तर 3500 दृष्टांत ज्ञानेश्वरीत आहेत. जाऊ द्या, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हो गाय दूध कोणासाठी देते रे पोरा? हो वागा, हा वा, काय लेकर हुशार येतो दाबाडी बघा, तुला मला 5 रुपये द्या वाटायले तर, पण चिलर नाहीत. चिलर नाहीत. झालं चिलर तर बघन पुन्हा. सांगितलंय की गाय दूध कोणासाठी देते? वासरासाठी. वत्साचे नी ओरसे दुबते होय घरोद्देशे ज्ञानोबराय म्हणले. हो, कुर्ल्याला माझं कीर्तन होतं बाबाजी. मी कधी लांब लांब कीर्तनात जात नाही, मला हे सुद्धा जीवावर आलो. प्रकाश महाराजाला आले म्हणलो, मला खळी तिथले तिथंच मागा वाटते महाराज. इतकं लांब यावं वाटत नाही. कुर्ल्याला 2009ला मी कीर्तनाला गेलो. असंच कुर्ला म्हणजे कुठं? मुंबईत गेलो आणि गणपतीचं कीर्तन होतं. अशी छोटी छोटी पोरं गणपती म्हणल्यानंतर काय समोर बसलेले होते. सहज एका पोराला म्हणलं, दूध कोण देते रे? मला म्हणला पुढा. 9 वर्ष म्हणजे 2009ची गोष्ट आहे. काय म्हणला? पुढा. आता पुढा म्हणल्यानंतर मी येडपाटा, पुढा दूध देते का? येडपाटा. महाराज तसं म्हणलं की त्यानं माझ्यावर डोळे वाचले. हे पोरले खतरा असतील बरं का, ह्याला कवडून कधी चांगलं बोलत जा. हो, तसं म्हणल्यानंतर महाराज त्याला बी राग आला माझा, त्या पोराला. दुसऱ्या दिवशी त्याला माहित होतं महाराज कुठं बसलेत. तो बरोबर गुलाल घेऊन आलं आणि माझ्या कपाळाला लावला. मला पट्टी द्या महाराज. मी मी न्यायला आलो का द्यायला आलो? मला पट्टी मागायला? नाही नाही म्हणला, मग प्रश्नाचं उत्तर द्या. मला विचार. मला काय विचारणारी विचारून मला विचार काय विचारायचं तर. 2009ची गोष्ट. प्रकाश महाराज ते म्हणला, अंडी देती ती कोंबडी. बघा प्रश्न, अंडी देती ती कोंबडी, दूध देती ती गाय, पण दोन्ही देतो त्याचं नाव काय? मी झालो नाही हँग महाराज.
मी आलो काय मिळा मग 21 रुपये टाकला मला. आता त्यावेळेस 21 म्हणजे 100 रुपये झाले आताचे. आमच्यासोबत गायक होते ते म्हणले महाराज नग मिळाला कडे तुम्हाला द्या म्हणले 21 रुपये. मग मला कुठं द्या वाटत महाराज मी लई चिकट माणूस मला घ्या वाटतंय पण द्या वाटत नाही. मी काय देईना नाही नाही मला मग उत्तर द्या. मला सांग प्रश्न. मला अंडे देते ती कोंबडी दूध देते ती गाय पण दोन्ही देतो त्याचं नाव काय. मला तू सांग हे 21 रुपये सांग. मला दुकानदार मी उगच म्हणतो तो खरे कडे म्हणतो दुकानदार दोन्ही देतोय काय कडू विसर याला मुंबईचं पोरग म्हणतात म्हणला विठ्ठल काय बागानं उत्तर दिलं. गाय दूध देते वासरासाठी पण फायदा होतो लेकरासाठी. वत्साचे नि उरुशी जाऊ द्या. पाऊस कोणासाठी पडतो मामा. पाऊस कोणासाठी पडतोय. हा वा 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 आपल्यासाठी पाऊस पडत नाही महाराज. माणसं अशी बैमान आहेत. आपण माणसाची जात अशी बैमान आहे. आपण कोणावरच प्रेम करत नाही. अरे निसर्गाचं वाटोळच कोणी केलं असेल तर आपण केलंय. हो आज काय परिस्थिती आहे. आमच्या सोनपेठला 10 दुकानं साफ झाली वाऱ्यानं दुकानं साफ झाली. इतकं वार बनून गारपीट फक्त झाली नाही पण वारपीट झाली. वारपीट म्हणजे वाऱ्यानं पिटलं आणि गारपीट म्हणजे गाऱ्यानं पिटलं आहे का नाही. कळालं का तुम्हाला. आमच्याकडे काय झाली वारपीट. हो निसर्गाचं वाटोळं परिस्थिती पाण्याची इकडं कशी मला माहित नाही. आमच्या इकडं गुळणा करू द्यायनात. गुळणा आज हे 400 रुपयाचं पाणी घेतले घरी 400 रुपयाचं. आणि मी म्हणलं हात पाय धुऊ का हे म्हणले चला रस्त्यानं धुऊ. ढकललं मला घरच्या बाहेर. 400 रुपयाचं पाणी विकत वाटलं होतं का कोणाला पाणी घ्यावं लागल. अरे दादा हो पावसाळ्यात पाऊस पडत नाही आणि उन्हाळ्यात ऊन पडत नाही. थंडीत थंडी वाजत नाही. हे ऋतूचं महाराज तब्येत बिघडण्याचं काम कुणी केलं असेल तर माणसानं केलंय. विठ्ठल पाऊस आपल्यासाठी पडत नाही महाराज. पाऊस पडतो चातकासाठी. चातकाचे निक नव्हे असं म्हणतात ज्ञानोबाराय की चातक नावाचा पक्षी आहे तो अजिबात महाराज भूमीवरचं पाणी पित नाही. नदीचं पेत नाही झऱ्याचं पेत नाही. हो पाहतो चातक नगे भूमी जळ महाराज म्हणतात. मग तो काय करतो मेघाकडं महाराज अशी चोच करतो आणि मेघाची वाट पाहतो. 4 महिने हिवाळा आणि 4 महिने उन्हाळा. चातक पक्षी 8 महिने त्या पावसाची वाट पाहतो. प्रेम करतो प्रेमानं त्याला बोलावतो आणि त्यानं हाक मारल्यामुळं महाराज मेघ बरसतो. निमित्त चातकाचं होतंय फायदा आपला होतोय. नाही तर आपल्यासाठी कशाला पाऊस पडन महाराज. आपले असे महाराज आपल्याला पडलेलाही सहन होत नाही आणि उघडलेलाही सहन होत नाही. सरकी लावाव कापसाची. इकडे कापूस असते का बाबाजी असते ना. हो कापूस लावाव आणि कापूस येतीत. हो आणि कापूस येतीत झाला की पावसाने 1 महिनाभर उघाड पाडाव आणि यानं शेतात जाऊन कापूस सुकलेला बघाव. दर्शनाला येतंय दर्शन घेते मारुतीचं तंबाखू खातंय आणि तंबाखू खातच म्हणतंय लय अवघड आहे म्हणला लय सुकायलंय. 2 दिवसात पाऊस पडला तर बरं नाही तर अवघड दिसायला मेलेले बरं. पाऊस पडना म्हणून बरं का. आणि मग काय महाराज त्या चातकामुळं पाऊस पडतोय ना मामा. मग दुसऱ्या दिवशी असा दन 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 पाऊस पडतोय. बरं पडतंय तर काय होतंय आज जे सुरू होते तर 3 दिवस उघडतच नाही. मग ह्याला ते बी जमत नाही. लगेच काय म्हणतो या मारत का काय तुला काही सर कसं व्हाय ना. एक तर पड ना म्हणायलास पडलं तर उघड ना म्हणायलास का तुझ्या हातात कंट्रोल आहे का काय. याला माणूस म्हणतात महाराज. विठ्ठल एका शेतकऱ्याला 2 पोरी होत्या. आवळ्या जावळ्या होत्या सकीन ठकी आणि दोन्ही एकाच गावात दिल्या. एक दिली महाराज अल्पभूधारकाला. अल्पभूधारक म्हणजे काय 2 एकर शेतावालं. आणि एक दिली महाराज भूमिहीनाला. पण भूमिहीनाला दिल्यानंतर त्यानं टाकलेली होती इटभट्टी. व्यावसायिक होतं ती. एक त्याला दिली आणि पोरीचा बाप पोरीच्या भेटीला गेला. गेल्याबरोबर महाराज त्या सखीच्यात गेला. आता सखी ही 2 एकरावाली होती पण सखीचा नवरा शेतकरी होता. 8 एकर दुसऱ्याचं शेत केलं होतं त्यानं. आमच्या इकडं ठोक्यानं म्हणतात ते म्हणजे पैसे देऊन दुसऱ्याचं करणं. 8 एकर शेत 20,000 केलं म्हणजे 20 चोक 80 1,60,000 रुपये नॅट दिले शेतावाल्याला. आणि 8 एकर 10 एकर कापूस लावला. कापूस बी असा आला की बघायचं काम नाही. पण महिनाभर पाऊस आकडला कापूस सुकू लागला. महाराज सकुच्या ज्यावेळी सकुचा बाप गेला गेल्याबरोबर चहा घेतला. म्हणला माय बरं आहे का बाई तुझं.
सकीनं डोळ्यात पाणी आलं म्हणले, दादा 10 एकर कापूस आहे, असला कापूस सुंदर उगवाला आहे, पण महिना झाला ह्या बघा पाऊस नाही, नुसता मान टाकायला कापूस. नवरा बायको आम्ही सकाळी चक्राला गेलतात, दुसऱ्याच्या हिरीचं पाणी वाटीने घातलं. दादा आमची ते तर म्हणले 3 दिवसात पाऊस पडला तर बरं, नाही तर मला वाटायला की राहूच नाही, फाशीच घ्यावं. पाहुण्यानं वर बघितलं आणि ते सखीचा बाप म्हणला, देवा पाड रे बाबा, दन पाऊस पाड. माळकरी माणूस गोळा साळा असं म्हणला आणि म्हणला सखीचा चहा प्याला आणि ठक्कीच्यात गेला. ठक्कीच्यात गेल्याबरोबर ठक्की आता इटभट्टीवरच महाराज. मग ठक्कीनं चहा केला. म्हणला ठकुमाय तुझं बरं आहे का? आता ठक्की म्हणली बरं आहे दादा, पण ह्या बाका म्हणली बघा ना किती इटा तयार केल्यात, किती माल काढून ठेवलाय. हो किती इटा. आणि ह्या बाका भट्टी आज लावाव, उद्या लावाव, आज लावाव, हे असं भरभरू यालय, ह्याचं काय समजा ना. आमचे ते म्हणाले की महिनाभर पाऊस नाही पडला तर बरं आहे बाबा, आणि पाऊस पडला तर मला वाटायला इंड्रीली पिऊनच माराव. या सखीच्या बापाने काय करावं? काय करावं सांगावं? माणसाला हे बी सहन होईना आणि ते बी सहन होईना. विठ्ठल पाऊस पडतो चातकासाठी आणि फायदा होतो जगासाठी. आज जी पावसाची परिस्थिती कमी वाजवा, आज जी पावसाची परिस्थिती अशी झाली ना महाराज, त्याला कारण आहे 3 महापाप या महाराष्ट्राच्या मातीत झाले बाबाजी. हो पहिलं महापाप स्त्रीभ्रूण हत्या. अरे स्त्रीभ्रूण हत्या झाल्या, मुलीची संख्या कमी झाली आणि पोरांची वाण झाली. आज मुलावर जे वाईट दिवस आहेत प्रत्येक गावात आहेत. तुमच्या गावात नाहीत का? प्रत्येक गावात आहेत. आज पोराचा बाप चिंतित आहे महाराज, विनोद करणार नाही या गोष्टीवर. हो विचार करण्यासारखी बाब आहे. मुलीचा बाप पोराचा बाप राम राम अरे काय कशामुळे झालं? स्त्रीभ्रूण हत्याला कारण आहे. हो स्त्रीभ्रूण हत्येमुळं मुलीची संख्या कमी झाली, पोरांचा वनवास झाला. ऐका गोहत्येमुळं महाराज धर्म बिघडला आणि वृक्षांच्या हत्या मोठ्या प्रमाणात झाली. वृक्षांच्या हत्येमुळं निसर्गाची समतोल हे बदलून गेला जमाना, निसर्ग बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. हो बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, 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 बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. या जमान्यामध्ये नाही गुरुजनांचा आदर, या जमान्यामध्ये नाही आई वडिलांची कदर, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, 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 निसर्ग. शब्द चांगले आहेत महाराज, खूप गोड. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. बदललं का नाही सगळं? त्याचं कारण आहे महाराज वृक्षांची हत्या झाली. वृक्षांची झाडाची संख्या कमी. ज्या झाडांकडे पाहिल्यानंतर आमच्या तुकोबरायांनी म्हणावं वृक्षवल्ली आम्हा सोयरी बनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी.
या झाडांकडे पाहून तुकोबाराय म्हणत होते, अरे हे आमचे सोयरे आहेत. का सोयरे म्हणले झाडांना? अरे संत महात्म्यात जो गुण आहे तो गुण झाडामध्ये. कोणता गुण आहे? लावणी जयाने केली, खंडावया घाब घाली, दोघा एकची सावली, वृक्ष दे जैसा. ज्यानं झाडावर कुऱ्हाड चालवली त्याला सुद्धा सावली देतय, ज्यानं पाणी घातलं त्याला सुद्धा सावली देतय. महाराज जसा संतांचा गुण आहे तसा वृक्षांचा. असं म्हणतात, रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्य सज्जना येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. जसे संत परोपकारी असतात तसं वृक्ष सुद्धा परोपकारी आहे. विठ्ठल म्हणून मामा जीवनात माणसाने एकतरी झाड लाव जाव. जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग लक्षात घ्या. वृक्ष बल्ली आम्हा सोयरी. एक तरी झाड जीवनामध्ये लावाव. झाड लावल्याशिवाय त्या झाडाला मोठं केल्याशिवाय माणसानं मरू नये. आम्ही काय करतो? 1 एकराचं 50 एकर करतो. करू नये असं माझं म्हणणं नाही. 1 एकरचं 50 एकर करतो, हाडाचं काढ करतो, रक्ताचं पाणी करतो आणि मरून जातो. काय होतंय? लय संस्कारी पोर असले तर गंगापूजन वर्ष श्राद्ध होतंय. आणि पोरायला जर अकलीचा पत्ता नसेल तर गंगापूजन सुद्धा होणं अवघड आहे. जरी तुमच्या आमच्या सारख्यानं सांगितलं गंगापूजन झालं, मग काय करावं लागते गंगापूजनाला? मग त्या बाप्पाचा फोटो मोठा करून आणावं लागतोय, खुर्चीवर ठेवावं लागतंय, त्याला हार घालावं लागतंय, महाराज कीर्तन करतेत आणि मग ते फोटो भिंतडाला अडकावं लागतंय. ज्या घरासाठी, ज्या कुटुंबासाठी त्याने रक्ताचं पाणी हाडाचं काढ केलं त्याचा फोटो कुठं आहे? त्याच्या घरात भिंतीला आहे. पण महाराज अशाच घरी मी कीर्तन केल्यानंतर 1 वर्षानं गेलो आणि गेल्यानंतर पाहिलं तर फोटो दिसत नव्हता. ताईला म्हणलं, ताई म्हणली काय महाराज? याला इथं तुमच्या ससुरजीचा फोटो होता ना नानाचा, कुठं गेला नानाचा फोटो? म्हणली माय ह्या बाका मग पोरग लईच भ्यालय महाराज, कुठं बघितलं की नुसतं चिर काहीचलंय या. मग काय केला? म्हणली वरी पालता टाकलाय. ज्यानं 50 एकर केलं एकराचं त्याचा फोटो सुद्धा घरात नाही माझ्या दादानो. त्याच्यापेक्षा तुम्ही जीवनात 1 झाड लावा. 1 झाड जर तुम्ही लावलं आणि तुम्ही जर जगाचा निरोप घेतला तर हे असं तुम्ही लावलेलं झाड येणारा माणूस झाडाखाली बसल आणि ते झाड त्या माणसाला वर्षानुवर्षे तुमचं नाव सांगितल्याशिवाय राहणार नाही. तुमचं नाव सांगितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 1 तरी झाड आपण लावलेलं या पृथ्वीवर वाढलं पाहिजे. विठ्ठल कधी कधी चालता बोलताही परमार्थ करत जा. नुसत्या गळ्यात माळीन बुका, अष्टगंधन बुका म्हणजे परमार्थ नाही. लक्षात घ्या, चालता बोलता परमार्थ केला पाहिजे माणसानं. कोणता परमार्थ? इथून औरंगाबादला चाललात, जालना औरंगाबाद गाडीमध्ये तुम्ही बसलात, पुढच्या स्टेशनला गाडी उभा राहिली, गाडी फुल भरलेली होती, 1 लेकरवाडी चढली, तिच्या हातात एकाच डाव्या हातात मोठी पिशवी होती, उजव्या कडेला लेकरू होतं. कशी तरी गाडीमध्ये चढली, बसायला जागा नव्हती, नमो नमो करता शीट पशी उभा राहिली आणि त्या शीटवर वारकरी बसलेला होता. त्याच्या कपड्याला बुक्का होता, गळ्यात 2-3 माळा होत्या, ज्ञानेश्वरी वाचणारा होता. मी म्हणतो वारकरी असेल त्यानं त्या माऊलीकडे पाहिल्याबरोबर, तिची अवस्था पाहिल्याबरोबर उठावं आणि म्हणावं, ताई तू माझ्या जागेवर बस. आपण उठायचं, तिच्या जागेवर उभा राहायचं आणि त्या ताईला माईला आपल्या जागेवर जागा द्यायची आणि महाराज तिच्या जागेवर उभा राहून आपण प्रवास करायचा. मी म्हणतो एवढा जर उपकार तुम्ही चालता बोलता केला, 1 ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याचा जो आनंद आहे तो आनंद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात परमार्थ. विठ्ठल आपला लय चांगलं चालले पण आरडायले. हात लावू नका, हात लावू नका. विठ्ठल याला चालता बोलता परमार्थ म्हणतात. दादा लक्षात ठेवा. आपला मुद्द्यावर या. पाऊस पडतो चातकासाठी पण फायदा होतो जगासाठी. तसं परमात्मा आला पुंडलिकासाठी, फायदा झाला जगासाठी. पुंडलिकासाठी आला, नुसता नाही आला, काय घेऊन आला? गुण आला विटेवरी, 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 गुण आला
गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो महाराज म्हणतात जो सुंदर आहे आणि सुंदर असून ज्यानं पितांबर धारण केला तो आला, नुसता नाही आला तो गुण आला. वेदामध्ये त्याचे 10 दिव्य गुण आहेत वेदामध्ये, पण संत मालिकेमध्ये नाथ भागवतामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये संत महात्म्याने त्याच्या 6 गुणाचं वर्णन केलंय. त्याला गुण म्हणत नाहीत तर गुणवर्य म्हणतात. गुणवर्य ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसतीचे. ज्ञानोबराय म्हणले गुणवर्य. याला दुजोरा दिला नाथ महाराजानं. यशश्री वैराग्य ज्ञान ऐश्वर्य औदार्य षडगुण नित्य वसती परिपूर्ण तो मी नारायण भगवंतू. आणि याला पुन्हा महाराज पुष्टी दिली तुकाराम महाराजानं. षडगुण ऐश्वर्य संपन्न षडगुण ऐश्वर्य संपन्न षडगुण ऐश्वर्य संपन्न षडगुण ऐश्वर्य संपन्न. एक भगवंताचे जाण एक भगवंताचे हेत भगवंताचे जाण हेत भगवंताचे जाण हेत भगवंताचे जाण हेत भगवंताचे जाण. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताचे जाण षडगुण ऐश्वर्य संपन्न हेत भगवंताचे जाण ऐश्वर्य संपन्न हेत भगवंताचे जाण हेत भगवंताचे जाण हेत भगवंताचे जाण. तुकाराम महाराजांनी पुष्टी दिली महाराज. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताचे जाण. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताचे जाण. महाराज म्हणले षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. 6 गुण घेऊन आला. पंढरीला पांडुरंग नुसता नाही आला, गुण आला म्हणजे 6 गुण. हो, पहिला गुण आहे त्याचा यश. ऐका यश, ठीक आहे ना. पहिला गुण कोणता? यश. हो, त्याला यशवंत म्हणतात. त्याला कधीच अपयश येत नाही म्हणून त्याला यशवंत म्हणतात. आता कुणी म्हणीन भागवतात 2दा कसं आलं. आता त्याच्यावर बोलायचं म्हणल्यास काय दुसरा घंटा घालायचा का आपल्याला? ऐक नाही. हो, आलं नाही मुद्दाम भक्तासाठी घेतलं. विठ्ठल यशवंत आहे महाराज म्हणून तो यशवंतू. रामो राजमनी सदा विजयते. त्याला कधी अपयश येत नाही. त्याने यश नावाचा गुण एका भक्ताला दिलाय. त्या भक्ताचं नाव काय? मारुती. यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. औदार्य देऊनी कर्णाहती कीर्ती दिगंती मिरविली. यश नावाचा गुण कोणाला दिला? मारुतरायाला दिला. म्हणून तर असं म्हणतात दादा, सकाळी उठावं, स्नान करावं, हनुमंताचं दर्शन घ्यावं आणि गाव सोडावं, काम फत्ते. हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार. हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार. वा वा. हे दुःख भंजन मारुत नंदन सुन ले मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार. यश नावाचा गुण हनुमंतरायाला दिलाय महाराज म्हणून हनुमंताचं दर्शन. पण ऐका, ज्याला मायबाप आहेत त्यानं उठावं, अगोदर आई वडिलांचं दर्शन घ्यावं आणि नंतर हनुमंतरायाचं दर्शन घ्यावं, मग काम पत्ते होतंय. माय बाप केवळ कासी त्याने वळवे तीर्थासी त्याने वळवे तीर्थासी त्याने वळवे. माय बाप केवळ
काशी परमार्थाचं सार आहे महाराज. वामन दादानं प्रमाण दिलं. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. महाराज परमार्थाचं सार आहे. पंढरीला पांडुरंग का आला तर पुंडलिकानं केलेली मायबापाची सेवा आणि त्या मायबापाच्या सेवेला प्रसन्न होऊन आला. मग सांगा मायबापाला लाता घालणारा लेख जर पांडुरंगाच्या दर्शनाला गेला असेल तर खरं सांगा बरं पांडुरंग त्याला आशीर्वाद देईल का हो? पांडुरंगाचं दर्शन घ्या. पांडुरंगाचं तोंड कुणीकडे सांगू शकाल तुम्ही? कुणीकडे? चंद्रभागेकड. पुंडलिकाचं तोंड कुणीकडे? चंद्रभागेकड. म्हणजे पुंडलिकाचं तोंड चंद्रभागेकडच आहे आणि पांडुरंगाचं तोंड चंद्रभागेकडे आहे. म्हणजे चंद्रभागेकड दोघांचं तोंड म्हणजे काय तर पांडुरंगाकड पुंडलिकाचं तोंड नाही तर पांडुरंगाकड पुंडलिकाची पाठ आहे. सांगा ऐसा देव उभा कुठे कुठे सांगा? पंढरपूरला आहे. देव पुंडलिकाकडे पाहायलाय. पुंडलिक आई वडिलाच्या सेवेमध्ये तल्लीन आहे. महाराज देवाची सेवा केल्यानंतर माय बाप मिळतील की नाही सांगता येत नाही पण माय बापाची सेवा केल्यानंतर परमात्मा घरी आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल म्हणून आपलं एकतरी लेकरू असं पाहिजे. लेकरू टाळी महाराज आज वय किती किती लहान आहे पण राहिले की नाही भजनात उभा. आपले लेकरू असं परमार्थात पाहिजे. वारकरी शिक्षण संस्थेत पाहिजे. आता हे कीर्तनकार होईल का नाही सांगता येत नाही. ऐका हो गायक होईल न होईल, कीर्तनकार होईल न होईल, मृदंगवादक होईल न होईल पण माय बापाला मरेपर्यंत सांभाळील ही ग्वाही देतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्ही म्हणता दर्शनावर एवढं का बोलायला? मायबापाच्या पायावर मस्तक ठेवणे काय साधी गोष्ट वाटायली का तुम्हाला? आमचा एक मित्र इंजिनियर झालाय. मी त्याच्या घरी गेलो. घरी गेल्याबरोबर आम्ही दोघांनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर जायचं होतं लातूरला. दोघंही निघालो. निघाल्याबरोबर मी त्याच्या म्हातारीच्या पाया पडलो. त्याच्या आईच्या पाया पडल्यानंतर ती म्हणला मला बी पडावं लागेल. मी आलं आई पडत नाही का काय? म्हणली माय त्याला कवा पाया पडावं महाराज ते. आणि हे इनवालं म्हणाले मला बी पडावं लागेल. म्हणजे नुसतं शिकलं पण हुकलं. नुसतं शिक्षण कामाचं नाही दादा, त्याला संस्काराची जोड पाहिजे. ज्या शिक्षणाला संस्काराची जोड नाही ते शिक्षण काही कामाचं नाही. शिक्षणाच्या अगोदर संस्कार महत्वाचे. ऐका शब्द, शिक्षणाच्या अगोदर संस्कार महत्वाचे, व्यापाराच्या अगोदर व्यवहार महत्वाचा, परमार्थाच्या अगोदर मायबाप महत्वाचे. विठ्ठल हे मस्तक चरणावर ठेवणं एवढी साधी गोष्ट आहे. आता असं झालंय मामा रस्त्यावरल्या गाईला नमस्कार, मित्राच्या आईला काय चाललंय काकू म्हणतो, झालं का जेवण म्हणतो आणि मायबापाला जन्म दिलेल्या शब्दानं बोलत नाही. ही महाराष्ट्रातली फार मोठी शोकांतिका आहे. ज्या महाराष्ट्रात मायबापाच्या सेवेवर प्रसन्न होऊन परमात्मा आला त्या मातीतलं बोलतोय. विठ्ठल किती मोठे असा देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आईच्या भेटीला जात होते आणि गेल्याबरोबर त्या आईनं त्यांच्या तोंडावरून हात फिरवाव, फुलपात्रात पाणी ओताव, त्यांना पाजाव. त्यांनी दोन हात खाली सोडून माईच्या फुलपात्रातलं पाणी प्यावं आणि वगळ आल्यानंतर बघा तुम्ही युट्यूबला, वगळ आल्यानंतर त्या आईनं असं साडीचा पालव धराव आणि त्या लेकराचं तोंड पुसाव. सांगा आता ते अंतकरण मिळतंय का हो? देशाचा पंतप्रधान आहे पण त्या माईचं लेकरू आहे. विठ्ठल म्हणून लेकरू घडवावं लागतंय. लेकरू घडवावं लागते का घडतंय? लेकरू घडवावं लागते का घडतंय? झालं कीर्तन मी नाही. लेकरू घडवावं लागते का घडतंय? क्या बात आहे दादा, घडत नसतंय. ओवी देतो याच्यावर. काय भूमियातून स्वयंब घडिया गाडग्याचे निगती कोंब तेत कुलाल मतीचे गर्भ उमटले की. ज्ञानोबराय म्हणले असं कधी झालंय का शेतात गेले आणि माती उकरताना गाडगे निघाले? नाही रे बाबा, मातीच निघती मग गाडग घडवावं लागतंय. विठ्ठल लेकरू लहानपणी मायानो घडवावं लागतंय. हा आणि नाही घडवलं तर मग म्हातारपणी रडावं लागतंय. मला वाटायलंय की ट्रक खाली जाऊया. लहानपणी घडवावं लागतंय, नाही घडलं तर म्हातारपणी रडावं लागतंय. लक्षात घ्या.
प्रकाशजी महाराज एके गावात असंच कत्तेला गेलो. कत्तेला गेल्यानंतर मी कुठं चहा पाणी प्यायला जात नाही, ॲसिडिटी मरणाची. दुसरी गोष्ट कुठं कशाला जात बसायचं. पण एक माऊली म्हणली महाराज चला चला चलाच म्हणायली. मी गेलो चहा प्यायला. गेल्यानंतर चहा प्यायला बसलो. बसल्यानंतर नवरा बायकोनं दर्शन घेतलं. 100 रुपये दक्षिणा दिली. 200 रुपये खिशात घातले आणि बोलता बोलता म्हणली महाराज तुम्ही परळीकडे आहेत का. मला होत आहे म्हणली आमची एक लेक तिकडंच दिली म्हणली परळीकडे. मला बरोबर ह्या बघा तिला काल परवा मुलगीच झाली. मी मुलीचे दिवस आहेत ताई हो द्या. आणि एक मुलगा आहे म्हणली बरोबर मुलगा दिसत नाही. हे बघा म्हणजे आत्ता होता इथं कुठं गेला की तितक्यात आला होते असं करीत. मग मला ते काय हे बघा आला म्हणजे बबल्या ये माय बबलू ये काय बबलू 97 किलो वजन त्या बबल्याचं 97 किलो वजन हो असं आला हो बबल्या. बरं असू द्या काय करायचं बिचार. आलो आणि आल्यानंतर माझ्यापाशी उभं राहिलं आणि मग त्याची माय म्हणली माय वागा फपाळ महाराज येतलंय गोड भागवत सांगते तर पण माय घे दर्शन. आम्ही घेतलं दर्शन. त्याच्या हातात 50 रुपये दिले त्यानं टाकले खिशात. घे दर्शन. माझ्याकडे नुसतं बघायले मी ओळखीला बाबल्या हे दर्शन घेत नाही. मला कळालं हे वाकत नाही इकडे मला पूर्व. मी आलं ताई नाही घेत दर्शन मला जाऊ द्या रूमवर आराम करतो. लईत त्रास द्यायला महाराज हे महाराजाला घेऊन तरी जा सांगू. अरे बाबा तेवढं मी कुठं नेऊ काय करू त्याला नेऊन मी एक नाही. बबल्या पडत नाहीस का मेल्या पड पाया म्हणून त्याचं मुंडकं धरलं. 97 किलोचं ते महाराज पोरग त्याचं मुंडकं हिला दबतंय का. लहानपणीच असतंय ते म्हातार पुन्हा दबत असतं. एकदा गाडगं भाजल्यास पुन्हा ते आकार घेते का महाराज. तिला कशाचं नवऱ्याला म्हणली तुमच्यामुळं पोरग वाया गेलं धरा लावा हात. दोघांनाही मुंडकं दाबायला प्रयत्न केला. बबल्या काय दबाना मला राहू द्या तुम्ही का बसा आता महाराज. मला हाय का नाही ऐका नाही मी काय तुम्ही का बसा म्हणली आता तुम्ही बोलायचं नाही एक शब्द. मी गार झालो महाराज. ती वाडा मोठा होता. वाड्यात गेली महाराज 10-5 जणीला बोलवलं. गंगा सिंधू सर म्हणा गोदावरी चला ग चला बबल्याचं मुंडकं दाबाय चला. महाराज आले 5-6 जणी आल्या आणि 5-6 जणीनं मुंडकं धरलं हाणलं महाराज पायावर. आता 5-6 जणीनं मुंडकं दाबल्यास काय कामून दाबायचं नाही. यानं मुंडकं दाबलं गेल्याबरोबर महाराज ते बबल्या बी लाल हिरवा झाला ना 5-6 जणी दाबल्यामुळं. ते सरकारला मागं माझ्या मागं उभा राहिला. जाडजुड असल्यामुळं दम त्याच्या पोटात बसवना असं करायले. मी तो गारच झालो. काय बुद्धीला आलं वा म्हणलं च्या प्यायला हिच्या घरी यायचं. मी हळूच बबल्याकडे बघितलं माझ्याकडे असं कराय. म्हणलं बबलू भाऊ तू बाहेर निघ म्हणला बाहेर निघ. तुम्हाला पाटावर वाटा कळते का मायानो पाटावर वाटा. आणि तिथं होता पाटा आणि त्या पाट्यावर होता वरवाटा. त्यानं वरवाटा उचलला आणि तू बाहेर निघ म्हणला तोही दाखवतो. गार झालो महाराज. त्यानं वरवाटा उचलल्यास वरवाटा म्हणजे साधी गोष्ट आहे का. मी ताई काय म्हणलं तुम्ही बबलू भाऊचं मुंडकं दाबलं बघा ना. त्यानं वरवाटा उचलला आणि मला म्हणायले की तू बाहेर निघ. तसंच करायलंय बा महाराज. पोरग मला ऐका ना ताई ते वरवाटा आहे ना वरवाटा. मला म्हणायले बाहेर निघ. होय व महाराज काय सांगावं त्याला वरवाटा खाली टाक म्हणा आणि मला खोलीवर नेऊन सोडा बाबा. आता कशाचं खाली टाकतंय महाराज ते वरवाटा. आता कशाचं खाली टाकतोय अहो मी आलं मरण ना. मी ते काय म्हणाली माय वागा तुला वरवाटा खाली टाक. माय तुला मारायचंय ना महाराजाला. महाराजाला मारायचंय ना त्याच्या मनात 2 बुक्या घाल या माझी मान काय लोखंडाची. त्याला संस्कारच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पहिला गुण यश. दुसरा गुण श्री म्हणजे लक्ष्मी. महाराज ज्याची लक्ष्मी पाय दाबती त्याला परमात्मा म्हणतात. मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडुनी पांडवा पाय धुवावयाची दैवा पात्र झाली श्री औदार्य. कसं औदार्य तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न मनसी पात्रा पात्र कैवल्य आयुष्य पवित्र जे वैरी आहे दिदली. हो ज्ञान. ज्ञान म्हणजे परमात्मा. परमात्मा म्हणजे ज्ञान. विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णांती विठ्ठला विठ्ठल ठीक नाही. हो याला हो सर्व ज्ञानी याचा बापू ज्ञानोबराय म्हणले. वेदानं ज्याच्याकडे ट्युशन लावावं त्याला परमात्मा म्हणतात. विठ्ठल वैराग्य त्याच्यासारखं वैराग्य कोणाचं आहे. गोकुळ सोडलं मथुरेत गेला पुन्हा गोकुळात नाही. मथुरा सोडली द्वारकेत गेला पुन्हा मथुरेत नाही. ऐश्वर्य ज्याची महाराज लक्ष्मी पाय दाबती त्याच्या ऐश्वर्याचं वर्णन काय करू. पंढरीला पांडुरंग आला नुसता नाही आला गुण घेऊन आला. गुण आला बिट्टी पितांबर धारी सुंदर जे पितांबर धारी सुंदर जे धारी सुंदर पितांबर धारी सुंदर गो पितांबर गुणाला विठे
बिटेबरी पितांबरधारी सुंदर जो महाराज म्हणतात जो सुंदर आहे आणि सुंदर असून ज्यानं पितांबर धारण केलेला आहे तो आला. हो तो कसा आहे सुंदर. अगोदर पितांबरधारी का अगोदर सुंदर. महाराज म्हणजे अगोदर सुंदर आहे आणि पितांबर त्यानं नंतर धारण केलाय. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरीशी आले भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. सुंदर आहे किती सुंदर आहे महाराज. त्याच्यासारखं सुंदर कोणीच नाही. आम्हाला जग सुंदर दिसतंय पण ते भासमान आहे. जगाचा अधिष्ठान परमात्मा असल्यामुळे जग सुंदर भासतंय. वास्तविक त्याच्यासारखं सुंदर कोणीच नाही. विठ्ठल इतका सुंदर आहे महाराज. भीमक राजाच्या घरी ज्यावेळी ब्राह्मण आल्याबरोबर भीमक राजाच्या पोरीला रुक्मिणीला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ब्राह्मणानं विचार केला की ही इतकी सुंदर मुलगी हिला कुठेही देऊन जमत नाही. तो द्वारकेचा राणा भगवान कृष्ण हिचा वर होऊ शकतो. त्या ब्राह्मणानं त्या भगवान कृष्णाचं वर्णन केलं. काय केलं. वर्णन करीत नाही का माणूस. तुमच्या मुलीला फलाना मुलगा साजे सायगड्या वर्णन करते तसं वर्णन केलं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृणोतांते निर्विश्य कर्ण विवरे रहर तुंग तापम दृश्यम दृश्यमताम अखिलार्थ लाभम त्वयच्युत विशती चित्तम पत्रपम मे. वर्णन केलं. काय म्हणले. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृणोतांते. ज्यावेळी वर्णन केलं की त्रिभुवनात सुंदर परमात्मा आहे परिणाम काय झाला. हो निर्विश्य कर्ण विवरेर हरतुंग तापम. रुक्मिणीने ते वर्णन ऐकलं आणि ताप पळाले. नुसतं रूपाचं वर्णन ऐकलं तर ताप पळाले. गुणाचं वर्णन ऐकलं तर लभ्य लाभ झाला. नुसतं ऐकून एवढा फायदा झाला. पाहिल्यास काय होईल. इतका सुंदर आहे. विठ्ठल विठ्ठल. इचू डेंजर का इंगळी. हा वा वा बरोबर आहे तुमचं. इचू डेंजर का इंगळी तर इंगळी डेंजर. इचू चावल्यास काय होत नाही उगा मजा येते थोडी थोडी. हिच्यापेक्षा इंगळी डेंजर महाराज. ठीक आहे ना. इंगळी चावली की माणसाला ऍडमिट करावं लागतंय. हिच्यापेक्षा इंगळी डेंजर. हो. नंबर 2 नागापेक्षा नागिन डेंजर. नागसे नागिन पुरी काटत लहरी अजाय. महाराज म्हणले नागापेक्षा नागिन डेंजर. ठीक आहे. नागिनीच्या कधी नादीला कोणी ती सोडीतच नाही चावल्याशिवाय. पण अशा नागिनी बसलेल्या होत्या त्या यमुनेच्या डोहात आणि त्याचा नवरा कालिया झोपलेला होता. आता कालियाच्या बायका नागाच्या बायका नागिनी नाही तर कोण झाल्या. त्या झोपलेल्या होत्या. झोपलेला होता नाग. नागिनी जाग्या होत्या बोलू लागल्या आणि चेंडूच्या निमित्तानं परमात्मा त्या डोहात गेले. आता गेल्याबरोबर महाराज नागिनीचा स्वभाव आहे की माणूस दिसल्याबरोबर कडाडून चावा गेला. भगवान गेल्याबरोबर यांनी काय करायला पाहिजे होतं. कडाडून चावा घ्यायला पाहिजे होता. पण भगवंताकडे पाहिलं आणि त्याच्या रूपाला बघितल्याबरोबर महाराज नागिनी बघतच राहिल्या. बरहा पेडम नटवर बापू कर्णयो हो कर्णिकारम बिभ्रदवास कनक कपिशम वैजयंतींच माला रंध्रान वेणोरधर सुधया पूरयन गोप वृंदैर वृंदारण्यम स्वपद रमणम प्रामिषद गीत कीर्ती. पाहिलं आणि पाहतच राहिल्या. एक म्हणती हे पोरग कोणाच सावळ्या बाणाच मलपत मलपत चालत. महाराज म्हणतात अरे नागिनीनं ज्याच्या रूपाकडे पाहिल्यानंतर पाहतच राहावं. इतका सुंदर आहे. विठ्ठल 8 वर्षाचा होता. एका राजाच्या यज्ञात गेला आणि यज्ञात गेल्यानंतर 3 पावलं भूमी मागण्यासाठी गेला होता. राजाची पोरगी बसलेली होती. त्या पोरीनं पाहिलं आणि पाहिल्या बरोबर तिला पाना फुटला. लग्नाच्या अगोदर पाना आला. हो. आणि पोरगी दचकली. का दचकली. तिनं त्याच्याकडे पाहिल्यानंतर म्हणली माय असं लेकरू मला पाहिजे होतं. अशा लेकराला मी स्तनपान करायला पाहिजे. की लगेच महाराज पाना आला. आणि मग ती मनोमन म्हणली भगवंता कसं करू. भगवान म्हणले हे बघ रत्नमाले या जन्मामध्ये या अवतारात मी 8 वर्षाचा आहे. तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. पुढच्या अवतारात मात्र मी तुझी इच्छा पूर्ण करून मग तीच पुतना झाली. विठ्ठल इतका सुंदर आहे. पाहिल्या बरोबर पाना यावा.
वात्सल्य दाटून यावं इतका सुंदर आहे. विठ्ठल काय झालंय आता झालं आपलं कीर्तन. काय झालंय आपण कोणालाही सुंदर म्हणायलो. जगामध्ये कोणत्याही गोष्टीला सुंदर म्हणा ती गोष्ट सुंदर नाही कालांतरानं कळतंय. कोणत्याही गोष्टीला सुंदर म्हणा. होय किती माईक सुंदर आहे. 15 वर्षानं हेच माईक लावला राहते काही 15 वर्षानं सुंदर. कोणतीच गोष्ट सुंदर नाही. कोणतीच गोष्ट नाही. एक कंडक्टर परळी पंढरपूर गाडीनं प्रवास करायचा. प्रवास करत असताना महाराज सुंदर सांगायलो. कोण्या गोष्टीला सुंदर म्हणतो आपण. आणि मग बायकोनं 4 पोळ्या भाजी द्यायचं डबा द्यायचा हे निघायचा. आंबाजोगाईहून आमच्या तिकडं सांगायलो. हा आंबाजोगाने एक म्हातारी चढायची गाडीमध्ये आणि कळमला उतरायची. आंबाजोगाने बसायची कळमला उतरायची. मग म्हातारीला योगायोग महाराज त्यानं जागा दिली. बसा आजी बसा त्याच्याजवळच. मग बसल्यानंतर तिनं काय केलं मुठभर काजू दिले. खाय माय काजू. आणि मग कंडक्टर मीठ लावलेली काजू खारट 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 बेस्ट लागले. वा 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 म्हणला काय आजी काजू येतं. मी म्हातारी म्हणली मी दररोज येते वागा मी कळमला दररोज आहे. बरं बरं बरं. मग कंडक्टर लोकलं महाराज. कंडक्टरला वाटलं आता या म्हातारीला दुसरीकडे कशाला बसू द्यायचे काजू मिळालेत. परळीपासूनच जागा रेजर उठवायची. आजी या बसा की काजू द्यायची. एक दिवशी मालकीन म्हणली पोळ्या किती बांधू. मला 2च. म्हणली कामून का अन्न कमी झालं काय 4 खातात की. अगं काय सांगा म्हणला असले सुंदर काजू मिळालेत म्हणला. सुंदर 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 काजू. म्हणली माय शेंगदाणे मिळाला आता आम्हाला तुम्हाला बरेच सुंदर काजू मिळालेत. महाराज कंडक्टर साहेब आल्यानंतर कंडक्टर बसले. लगेच एसटी भरली डबल दिली निघाली. अंबाजोगाई आली. कधी येते आजी. आली आजी. आजी या बसा. बसल्यानंतर आजीनं ठरल्याप्रमाणे महाराज मुठभर काजू दिले. साहेबानं खायला सुरुवात केली. खारट खारट काजू. आणि खात असताना कंडक्टर साहेब म्हणले आजी काय काय सुंदर काजू मीठ लावलेले काजू. आजी तुम्हाला आवडत नाहीत का काजू. तुम्ही मला देतात. लय आवडते बाबा लहानपणी तर लय आवडायचे. 5 वर्ष असल्यापासून मी काजू खाते. तरुण वयात लय काजू खाल्ले. पण आता कसं झालंय बघ लहानपणची सवय लागली खाण्याची. पण तोंडात नाही राहिला दात. सगळ्या हेड्या फुगून त्याच्यात पू झाला. धक्का लागला की निघायला. काजू खाल्ले शुकर म्हणा. मग काय करायला मग दुकानावर चालले. किलो काजू घ्यायले. 2-4 काजू तोंडात टाकायले. चगळायले. पण ते सगळे दाडण पूर्ण हे झाल्यामुळं मग मला काय चावना. मग काय करायला तेच काजू वाळू घालायले तुला द्यायले. भडाभड उलटलं मला. घरी आल्यानंतर बायको म्हणली खाल्ले का तुम्ही काजू. म्हणली काय झालं. आणि तुम्ही तर म्हणलात की सुंदर नव्हतं ग. सुंदर नव्हता ते माझा येडेपणा होता. बायको वार करायची होती. ती म्हणली ऐका आता ना सुंदर काजू नाही सुंदर बदाम. सुंदर काय असल पितांबर धार. पितांबर धार सुंदर जय विठ्ठल जय जय विठ्ठल.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय